नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की आजच्या वर्गामध्ये 2026 मधील आगामी परीक्षेसाठी येणारे प्रमुख असे प्रश्न निवडून घेण्यात आलेले आहेत. हे प्रश्न मित्रांनो येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी एक गेम चेंजर ठरू शकतात. परंतु मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक छोटंसं चॅलेंज तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला आधीपासून किती या प्रश्नांची उत्तर माहीत आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही ते प्रामाणिकपणे कमेंटमध्ये त्याची उत्तरे द्यायची आहेत, जेणेकरून आपल्यालाही समजेल की कोणाचा अभ्यास सर्वात बेस्ट आहे. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, नुकताच ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या संस्थेने सायबर कुस्ती 2026 नॅशनल सायबर सिक्युरिटी आणि AI हॅकाथॉन लॉन्च केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर NIELIT म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. प्रश्न दुसरा, 2026 मधील ब्रिक्स पर्यावरण वर्किंग ग्रुपच्या बैठकांचे आयोजन भारतामध्ये कोणत्या शहरात केले जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर नवी दिल्ली या शहरामध्ये. प्रश्न तिसरा, केंद्र सरकारने परदेशी मालमत्तेची अचूक माहिती उघड करण्यासाठी कोणती नवी प्रणाली लॉन्च केली आहे? या प्रश्नाचे उत्तर फास्ट DS. प्रश्न चौथा, ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने तथ्यकोश 9 नावाचे ओपन सोर्स सार्वजनिक डेटा पोर्टल सुरू केले आहे? या प्रश्नाचे उत्तर कर्नाटक या राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 5, 2026 चा प्रसिद्ध फूड प्लॅनेट प्राइज आंध्र प्रदेशच्या कोणत्या उपक्रमाला मिळाला आहे? याचे उत्तर आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड नॅशनल फार्मिंग आहे, म्हणजेच APCNF. प्रश्न 6वा, ऑपरेशन अंतिम प्रहार हा नक्षलवाद विरोधी उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 7, भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान पार पडलेल्या संयुक्त लष्करी सरावाच्या 7व्या आवृत्तीचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर डस्टलीक 2026. प्रश्न क्रमांक 8, भारताचे नवीन उच्च शिक्षण सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर के. संजय मूर्ती. प्रश्न क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCचा पुरुष क्रिकेट विश्वचषक 2027 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया. प्रश्न क्रमांक 10, अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने मानवासाठी चंद्रावर सर्वात लांब अंतराचा प्रवास करण्याचा रेकॉर्ड कोणत्या मिशन अंतर्गत केला आहे? या प्रश्नाचे उत्तर आर्टेमिस 2. प्रश्न 11, 1,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त एकूण व्यवसाय पार करणारी भारतातील सर्वात मोठी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कोणती बनली आहे? या प्रश्नाचे उत्तर कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. प्रश्न क्रमांक 12, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ज्या दराने व्यावसायिक बँकांना कर्ज देते त्या दराला काय म्हणतात? त्या दराला रेपो रेट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13, आशियातील सर्वात जुना रोखे बाजार स्टॉक एक्सचेंज कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE. प्रश्न क्रमांक 14, भारताच्या एकूण GDP मध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? या प्रश्नाचं उत्तर सेवा क्षेत्र म्हणजेच सर्व्हिस सेक्टर. प्रश्न क्रमांक 15, केंद्र आणि राज्यामध्ये करांच्या वाटपाची शिफारस कोणती घटनात्मक संस्था करते? या प्रश्नाचं उत्तर वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन ही संस्था करते. प्रश्न क्रमांक 16, भारतातील सैन्याने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी ड्रोन ग्रिड प्रणालीचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर सक्षम. प्रश्न 17, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच DRDO विकसित केलेले अस्त्रा मार्क II हे काय आहे? या प्रश्नाचे उत्तर हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 18, जगातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विज्ञान जागतिक विद्यापीठ कोणत्या
संघटनेने सुरू केले आहे? या प्रश्नाचे उत्तर जागतिक निसर्ग निधी म्हणजेच WWF आणि सहयोगी भागीदार. प्रश्न क्रमांक 19. जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली बेट भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आसाम ब्रह्मपुत्रा नदी. प्रश्न क्रमांक 20. दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर जागतिक हत्ती दिवस 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.